श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 123. मुंगीच्या राजे भोसल्यांचे कारभारी विठ्ठलपंत. हिशेब लिहिण्यासाठी त्यांनी माधव नावाचा 25 वर्षांचा तरुण मुलगा नेमला होता. अत्यंत गरीब घरातला. त्याचे आई वडील आणि बायका मुलं खेड्यातच राहत होते. नोकरीच्या निमित्ताने तो एकटाच मुंगीला राहिला होता. दिसायला काळा सावळा आणि ओबडधोबड. त्याचे वडील अत्यंत तापट आणि विचित्र स्वभावाचे. शिस्तीच्या अतिरेकी कल्पनांमुळे त्यांचा खूप मार त्यांनी खाल्ला होता. म्हणूनच तो मुखदुर्बळ भिडस्त झाला होता. तो कोणाशीच बोलत नसे. त्याचा हा स्वभाव गुणच विठ्ठलपंतांना रुचला आणि त्यांनी त्याला हिशेबाच्या लिखाणासाठी नेमलं. दिवसभर तो हिशेबाच्या चोपड्यामध्ये डोकं घालून बसायचा. दिवसातून 2 शब्दही मुखातून निघायचे नाहीत. आपल्याला कोणी बोलेल, रागवेल या भीतीनेच तो मुखदुर्बळ, घाबरट झाला होता. त्याची आई आणि आजी धार्मिक स्वभावाच्या. त्यांच्या संस्कारामुळे माधवलाही देवाधर्माची गोडी लागली होती. गावात असताना त्यांनी कुलपुरोहितांकडून मंत्र घेतला होता. मंत्र जपला की भगवान श्रीकृष्णांचं प्रत्यक्ष दर्शन होईल असं त्याला वाटत होतं. पण बराच काळ मंत्र जपूनही त्याला अनुभूती येईना. निराश होऊन तो मंत्र देणाऱ्या कुलपुरोहितांकडे गेला. तेव्हा त्यांनी ध्रुवाची गोष्ट सांगितली आणि म्हणाले, ध्रुवासारखी रानात जाऊन तपस्या केली तरच ईश्वराचं दर्शन होतं. निराशेने माधवनी मंत्र जपणं सोडून दिलं. पण तरीही मनातल्या ओढीमुळे त्याला सारखं वाटे, कुणी मोठे संत भेटावेत, त्यांची कृपा व्हावी. एक दिवस विठ्ठलपंतांकडे सनातन महाराज आले होते. विठ्ठलपंत मोठ्या आदराने त्यांना म्हणाले, पैठणहून दयाळराव स्वामींचं दर्शन घेऊन आलात. फार भाग्यवान आहात. अशा थोर संतांची कृपा तुम्हाला लाभली आहे. त्यांच्या संभाषणातले थोर संत हे शब्द माधवनी ऐकले आणि त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. सनातन महाराज गेल्यावरही त्याला विठ्ठलपंतांना विचारायचं धाडस होईना. शेवटी कसा बसा धीर करून तो विठ्ठलपंतांकडे गेला आणि भीत भीत विचारू लागला, मघाशी तुम्ही एका संतांबद्दल बोलत होतात. कोण आहेत ते संत? विठ्ठलपंतांना वाटलं, त्यांचं आणि सनातन महाराजांचं संभाषण खाजगी स्वरूपाचं. ते माधवने ऐकून असा प्रश्न विचारणं अनुचित. म्हणूनच क्षणभर त्यांनी भेदक नजरेने माधवकडे पाहिलं आणि तुसड्या स्वरातच ते म्हणाले, तुला काय रे करायचंय त्याच्याशी? जा, आपलं काम कर मुकाट्यानं. उपरण्यावरून झुरळ झटकून टाकावं तसं विठ्ठलपंतांनी माधवला झटकून टाकलं. आता आणखी काही पुढे विचारणं अशक्यच होतं. तो मुकाट्याने जागेवर जाऊन बसला. मनातला दयाळराव स्वामींचा विचार काही जाईना. माधवला दयाळराव स्वामींचं दर्शन घ्यावं असं उत्कटतेने वाटू लागलं. पण स्वामींच्या दर्शनासाठी पैठणला जाणं विठ्ठलपंतांच्या परवानगीशिवाय अशक्यच होतं. त्याने मनाशी ठरवलं, विठ्ठलपंतांची मर्जी संपादन करावी म्हणजे पैठणला जाणं जमेल. एक दिवस विठ्ठलपंत प्रसन्न चित्त आहेत हे पाहून माधव त्यांच्या पुढे गेला आणि धीर करून म्हणाला, मला पैठणला जायचंय. दयाळराव स्वामींचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. विठ्ठलपंत काहीच बोलले नाहीत. काही दिवसातच ते हे बोलणं विसरूनही गेले. पुढे एक दिवस विठ्ठलपंत कामासाठी बैलगाडीने पैठणला निघाले. तेव्हा माधव पुढे झाला आणि त्यांच्या पाया पडून विनवणीच्या स्वरात म्हणाला, मलाही नेता का पैठणला? दयाळराव स्वामींचं दर्शन होईल. विठ्ठलपंतांचं मन द्रवलं. त्यांनी परवानगी दिली. माधव चटकन बैलगाडीत बसला. पैठणला गेल्यावर आपली कामं संपवून विठ्ठलपंत दयाळराव स्वामींच्या दर्शनाला मठात गेले. दयाळराव स्वामींनी मोठ्या प्रेमाने त्यांचं स्वागत केलं. विठ्ठलपंतांनी स्वामींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. दयाळराव स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले. विठ्ठलपंतांच्या मागोमाग माधव पुढे झाला. पण तो पुढे येताच दयाळराव स्वामींनी गडबडीने आपले पाय मागे घेतले आणि म्हणाले, असू दे असू दे, दुरून नमस्कार केला तरी पुरे. माधवला मोठाच धक्का बसला. मोठे संत फार थोड्या भक्तांनाच चरणस्पर्श करू देतात. त्याला याची माहिती नव्हती. सात्विक माणसांशिवाय इतर माणसांचा स्पर्श झाला तर संतांना खूप त्रास होतो याची सुद्धा त्याला कल्पना नव्हती. साहजिकच त्याला वाटलं, विठ्ठलपंत राजे भोसल्यांचे कारभारी म्हणून त्यांना स्वामींनी जवळ केलं, चरणस्पर्श करू दिला आणि मी एक गरीब हिशेबनीस म्हणून मला दूर केलं.
शरमेने त्याचा चेहरा काळवंडला. वाटलं असले कसले हे संत. तसंच मठाबाहेर पडावं आणि सरळ बैलगाडीत जाऊन बसावं आणि पुन्हा इथे कधीच येऊ नये. त्याच क्षणी त्याच क्षणी माधव लगेच परत निघाला. मठाच्या दरवाजापर्यंत आला आणि त्याला दयार्णव स्वामींचे शब्द स्पष्टपणे ऐकू आले. सत्पुरुषाच्या चरणांना स्पर्श करायला तेवढी पूर्व पुण्याई असावी लागते. मनामध्ये पुरेसा शुद्ध भाव असावा लागतो. तुझ्या हृदयात फार अशुद्ध भाव आहे. तुझं मन तितकं शुद्ध झालं म्हणजेच तुला या चरणांना स्पर्श करून नमस्कार करता येईल. माधव एकदम चमकला. वीज पडावी आणि गडगडाटाने मनुष्य भयचकित व्हावा तशी माधवची अवस्था झाली. त्यांनी मागे वळून पाहिलं. दयार्णव स्वामी तर विठ्ठलपंतांशी बोलण्यामध्ये गुंग होते. मग हे कोण बोललं? कुठून आला आवाज? आवाज तर दयार्णव स्वामींचाच होता, पण ते तर विठ्ठलपंतांशी बोलण्यात गुंग आहेत. माधवची मतीच गुंग झाली. पण त्याच्या मनात विचार आला, जे ऐकलं ते खरंच आहे. खरोखरीच आपल्या मनामध्ये अशुद्ध भाव आहे. एवढ्यात विठ्ठलपंत परत जायला निघाले. माधवही त्यांच्या मागोमाग बैलगाडीत जाऊन बसला आणि मुंगीला परत आला. काही दिवसानंतर दयार्णव स्वामी मुंगीच्या मठात आले. ही वार्ता कळताच माधवला दर्शनासाठी जाण्याची तीव्र ओढ वाटली. संध्याकाळी तो मठात दर्शनासाठी गेला. तो समोर येताच दयार्णव स्वामींनी पुन्हा लगबगीने पाय मागे घेतले आणि मृदू स्वरात म्हणाले, असू दे असू दे, दुरून नमस्कार केला तरी पुरे. माधवला वाईट वाटलं. तो प्रसाद घेऊन कोणाशी न बोलता लगेच घरी परतला. दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं, आता दर्शनाला जायचंच नाही. पण दिवसभर दयार्णव स्वामींचा प्रसन्न शांत चेहरा डोळ्यासमोर येत राहिला. संध्याकाळी त्याचे पाय आपोआप मठाकडे वळले. आजही तो पुढे येताच दयार्णव स्वामींनी पाय मागे घेतले आणि दुरूनच नमस्कार करावा असं सूचित केलं. त्यानंतर 2-3 दिवस एका अज्ञात शक्तीने ओढून आणल्यासारखा माधव दर्शनाला येतच राहिला. दुरून नमस्कार करून कोणाशीही न बोलता तो परत घरी जायचा. दयार्णव स्वामींच्या मुंगीच्या वास्तव्याचा 7वा शेवटचा दिवस होता. दर्शनासाठी माधव आला तेव्हा त्याच्या मनामध्ये खिन्नता झाकळून आली. त्या पवित्र थोर पुरुषाचं उद्या दर्शन होणार नाही. उदास भावनेने तो बाहेर पडत असताना त्याच्या खांद्याला कोणीतरी स्पर्श केला. माधव चमकला, मागे वळला. ते उत्तम श्लोक होते. उत्तम श्लोकांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि माधवला म्हणाले, माझी तुमची काही प्रत्यक्ष ओळख नाही. मी उत्तम श्लोक, स्वामींचा एक शिष्य. गेले 7 दिवस रोज तुम्हाला पाहतोय. तुम्हाला स्वामींना चरणस्पर्श करून नमस्कार करण्याची इच्छा आहे हे लक्षात आलंय माझ्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक वर्षांच्या तपस्येमुळे स्वामींचा देह अतिशय कोमल बनलाय. सात्विक व्यक्तींचा स्पर्श ते सहन करू शकतात. तुम्ही रोज गोपाळकृष्णांच्या नावाचा 5 माळा जप करीत राहिलात तर काही दिवसातच तुमचं तुम्हालाच कळेल की स्वतःमध्ये काही फरक झालाय. एवढं बोलून उत्तम श्लोक निघून गेले. माधवने विचार केला, जप करणं चांगलंच. तो रोज सकाळ संध्याकाळ 5 माळा जप करू लागला. असे काही महिने गेले. माधवला एक वेगळाच आनंद मिळू लागला. तो नियमाने जप करीत राहिला. असे 4 महिने गेले. मुंगीच्या मठात विष्णुयाग आयोजित केला होता. त्यासाठी दयार्णव स्वामी मुंगीच्या मठात आले होते. माधव रोज दर्शनाला येत होता. श्रद्धेने दुरून नमस्कार करीत राहिला. विष्णुयागाच्या दिवशी मठामध्ये भक्तांची खूपच गर्दी झाली होती. माधवने त्या दिवशी सुट्टी घेतली होती. दिवसभर तो मठातच पडतील ती कामे मूकपणे करीत राहिला. पंक्तीमध्ये वाढणं, पत्रावळी उचलणं, अशी सर्व कामं. मनात आगळा आनंद दाटून येतोय असं त्याला वाटलं. दुसऱ्या दिवशी कचेरीतलं काम संपवून माधव मठात दर्शनाला गेला. तेव्हा बराच उशीर झाला होता. दयार्णव स्वामी बाहेरच्या दालनामध्ये बसले होते. भोवती फारशी गर्दी नव्हती. माधवने दुरूनच नमस्कार केला आणि तो परत जाणार एवढ्यात दयार्णव स्वामींचे प्रेमाने ओथंबलेले शब्द त्याच्या कानांवर पडले. पाय खूप दुखतायत. पायावरून थोडा हात फिरवून देता का? आपण जे ऐकतो आहोत त्यावर माधवचा विश्वासच बसेना. मोठ्या आनंदाने तो पुढे झाला आणि स्वामींची चरण सेवा करू लागला. त्याला जाणवलं स्वामींचे चरण अगदी कोमल आहेत.
लोण्याच्या गोळ्यासारखे मऊ. हे चरण मानवी व्यक्तीचे नव्हे, साक्षात ईश्वराचे चरण. हे श्री चरण आहेत. त्याचं हृदय भरून आलं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. काही वेळाने स्वामी म्हणाले, पुरे पुरे, आता खूप बरं वाटलं. आणि हसून दारणा स्वामी माधवला म्हणाले, हे बघ बाळा, कोणतीही इच्छा करू नये माणसाने. इच्छा झाली की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेसे वाटतात. आणि कितीही प्रयत्न केले तरी सुख मिळत नाही आणि दुःखही जात नाही. मग इच्छा कशाला करायची? जितक्या इच्छा कमी होतील तेवढी शांती लाभते. मन निर्वासन झालं की सुख दुःख, हर्ष विषाद असं काही नाही राहत. माझी इच्छा काही नाही, भगवंताला जे करायचंय ते करू दे, तो समर्थ आहे, अशी वृत्ती होणं यालाच निर्वासन अंतःकरण म्हणायचं. तेच खरे भाग्यवान आहेत, ज्यांनी असं निर्वासन अंतःकरण करून घेतलंय. प्रल्हादजी सांगतात ना, असं निर्वासन अंतःकरण हीच मुक्ती आहे. निर्वासन अंतःकरण झालं की जीव भाव संपला आणि तो भक्त ईश्वर रूप झाला. माधवनी सर्व ऐकलं. डोळे पुसले. डोळे पुसतच उठला. एका कोपऱ्यात जाऊन बसून जप करू लागला. त्या पवित्र वातावरणाचा, त्या मठातील ध्यानगृहात बसून जप करण्याचा आनंद त्याला अनोखा वाटला. आता तो नियमितपणे मठात येऊन ध्यानाला बसू लागला. काही महिने असेच गेले. त्याला दारणा स्वामींचा मंत्र घेण्याची उत्कट इच्छा झाली. पण स्वामींसमोर जाऊन मंत्र मागण्याचं धाडस होईना. आजवर तो स्वामींशी एक शब्द सुद्धा बोलला नव्हता. शेवटी त्यानं उत्तम श्लोकांना भेटून आपली मंत्र घेण्याची इच्छा सांगितली. उत्तम श्लोकांनी विचारलं, यापूर्वी कोणाचा मंत्र घेतला होता का? अपराधीपणाच्या भावनेने माधव म्हणाला, होय, 15 वर्षापूर्वी कुलपुरोहितांकडून मंत्र घेतला होता. पण वर्षभर जप करूनही काही अनुभव न आल्याने तो जप सोडून दिला. उत्तम श्लोक हसून म्हणाले, अनुभूती यावी अशी इच्छा आहे हे चांगलंच आहे, पण अनुभूती यायला तेवढी साधना सुद्धा घडावी लागते. माधव विनवणीच्या स्वरात म्हणाला, काही करा, काही करा, पण स्वामींना मंत्र देण्याची प्रार्थना करा. आणि अनुभूतीही आली तर माझं ते मोठंच भाग्य ठरेल. मला स्वामींसमोर बोलायचं धाडच नाही होत. बरं बरं, स्वामींना विचारतो बरं. स्वामींनी तुम्हाला मंत्र द्यायचं कबूल केलंय. उद्या सकाळी मंत्र दीक्षा होईल, असं नंतरच्या मुक्कामामध्ये उत्तम श्लोकांनी माधवला सांगितलं. माधवला खूप आनंद झाला. मनात उत्सुकता दाटली होती. अनुभूती यावी ही आपली इच्छा स्वामी पूर्ण करतील का, असंही त्याला वाटून गेलं. मंत्रदीक्षा विधीपूर्वक संपन्न झाली. स्वामींनी कानात मंत्र सांगितला. मस्तकाला हलकेच स्पर्श केला आणि काय आश्चर्य, तो मंत्र मस्तकामध्ये कोणीतरी सारखं म्हणतंय आणि तिथून शरीराच्या सर्व अवयवात मंत्राचा आवाज घुमतोय असं माधवला वाटू लागलं. आपण स्वप्नात आहोत, जग चित्रासारखं दिसतंय, मन बधीर झालंय, असं काहीतरी त्याला जाणवू लागलं. रात्री रात किड्यांचा किर्र असा आवाज येतो तसा सतत आपल्या कानामध्ये आवाज घुमतोय असंही त्याला वाटू लागलं. माधव घरी गेला तरी तसंच वाटत होतं. कचेरीत गेला तीच अनुभूती येत राहिली. माधवला रोजच्यासारखं बरोबर लिहिता येईना. लेखनात चुका व्हायला लागल्या. त्या दिवशीचं काम संपवायला माधवला जरा उशीरच झाला. म्हणून माधव मठात दर्शनाला न जाता तसाच घरी गेला. रोज माधव स्वतः स्वयंपाक करून जेवत असे. घरी तो एकटाच होता. पण आज काही खाण्याची इच्छाच होईना. माधव तसाच अंथरुणावर पडला. मस्तकात मंत्राचा आवाज सतत ऐकू येत असल्यामुळे त्याला झोप येईना. रात्रभर तो या कुशीवरून त्या कुशीवर असं करीत अंथरुणावरच पडून राहिला. दुसऱ्या दिवशी सर्व आटोपून माधव कचेरीत गेला. पण ती अनुभूती तशीच कायम होती. त्याला रोजच्यासारखं काम करता येईना. अनेक चुका झाल्या. उत्तम श्लोकांना भेटून त्याने सर्व हकीकत सांगितली. ते म्हणाले, हा अजपा जप आहे. तुम्हाला अनुभूती हवी होती ना? पण
पण अशाने नोकरीचं काम मी कसं करणार? हे थांबलं नाही तर माझी धडगत नाही. काही करा, मला यातनं सोडवा. बरं बरं, स्वामींना सांगूया. उत्तम श्लोक आणि माधव दारणव स्वामींच्याकडे गेले. स्वामींकडे जाताच ते माधवला म्हणाले, उत्तम श्लोक, की स्वामींना हे सगळं तुम्हीच सांगा. पण माधवला भीतीने गोठल्यासारखं झालं होतं. तो मान खाली घालून तसाच उभा होता. मग उत्तम श्लोकांनी सगळी हकीकत दारणव स्वामींना सांगितली. स्वामी हसू लागले, म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, असं म्हणून त्यांनी माधवच्या मस्तकाला हलकेच स्पर्श केला. त्याबरोबर रातकिड्यांसारखा जो आवाज येत होता आणि मस्तकात सतत ऐकू येणारा जो जप होता तोही थांबला. माधवने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो मठाबाहेर पडला. तडक घरी गेला. घरी पोचल्यावर त्याची बधिरलेली जाणीव हळूहळू पुन्हा सजग व्हायला लागली. पूर्वस्थिती प्राप्त व्हायला आणखीन 2 दिवस लागले. तिसऱ्या दिवशी तो झोपून उठला तेव्हा सर्व काही थांबलं होतं. सुटकेचा निश्वास टाकून माधव कामावर गेला. त्याने पुन्हा हिशेबाच्या चोपड्यामध्ये डोकं घातलं. इकडे दयाळराव स्वामी उत्तम श्लोकांना म्हणाले, तुम्ही आग्रहाने आणलात, म्हणालात, म्हणून माधवला अनुभूती दिली होती, पण त्याला ती पेलली नाही. असलं काही धारण करायला तेवढी तयारी सुद्धा असावी लागते. उत्तम श्लोकांनी मान खाली घातली. दयाळराव स्वामी मोठ्याने हसू लागले, म्हणाले, ते काही असो, त्याची परिस्थिती पाहून तुम्हाला दया आली ना, त्याला माझ्याकडे घेऊन आलात, त्याची बाजू मांडली, हे पाहून मला खूप बरं वाटलं. कारण दया, करुणा हेच तर संतांचं मुख्य लक्षण आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात बरं. दयाळराव स्वामी प्रसन्न मुद्रेने पुन्हा हसू लागले. उत्तम श्लोकांच्या हृदयात माधवबद्दल कळवळा दाटून आला. म्हणाले, स्वामी, माधवला अनुभूती पेलता आली नाही हे खरंच आहे, पण मग त्याच्यासाठी काहीच मार्ग नाही का? त्याच्यासारख्या सामान्य भक्तांचा उद्धार होणारच नाही का मग? तुम्ही माधवला जवळ केलं ना, तुमचं मन राखायलाच हवं. माधवच्या जीवनाच्या अंतिम क्षणी मी स्वतः येऊन त्याला वैकुंठ लोकात बरोबर घेऊन जाईल. दयाळराव स्वामींच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज प्रकटलं होतं. दैवी भाववृत्तीमध्ये असताना त्यांच्या तोंडून हे शब्द उत्स्फूर्तपणे बाहेर पडले होते. हे ऐकून उत्तम श्लोक आपल्या सद्गुरूंकडे पाहतच राहिले. पुढे माधव आणखी 40 वर्षे जगला. एका सामान्य प्रापंचिक भक्तासारखं त्याचं जीवन गेलं. त्याच्या जीवनाचा अंतिम क्षण आला. तेव्हा दयाळराव स्वामींनी देह ठेवल्याला कितीतरी वर्ष होऊन गेली होती आणि तरीही माधवला अंतिम क्षणी जाणवलं, दयाळराव स्वामी आले आहेत, समोर उभे आहेत, प्रसन्नपणे हसून त्याला बरोबर चालायला खुणावतायत. तो आनंदाने बेभान झाला. त्याच्या चेहऱ्यावर दिव्य प्रभा प्रकट झाली. भोवतालच्या सर्वांनाच ती प्रभा स्पष्टपणे दिसू लागली. माधव अति आनंदाने बेभान होऊन म्हणू लागला, स्वामी, स्वामी तुम्ही आलात, मला न्यायला आलात, केवढी कृपा या दीनभक्तावर. येतो स्वामी, येतो, आलोच आलोच. असं बोलून माधवने दोन्ही हात जोडले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. एका अतीव आनंदाच्या अवस्थेत तो असताना त्याचं प्राणोत्क्रमण झालं. त्याच्या कुटुंबियांना, तिथे जमलेल्या सर्वांना ते स्पष्टपणे जाणवलं. उत्तम श्लोक त्यावेळी हयात होते. माधवच्या मुलानं त्यांची भेट घेऊन ही हकीकत त्यांना सांगितली तेव्हा उत्तम श्लोक गदगदून म्हणाले, स्वामी, शेवटी तुम्ही माधवचा उद्धार केलात, आपला शब्द राखलात, माझ्यासाठी, केवळ माझ्यासाठी, होय ना? श्रीराम समर्थ श्रीराम.